सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह जेईई, नीट, एमएच, सीईटी, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह एसी क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 9158 78 83 45 87 88 10 18 53। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या अडचणी व समस्यांसंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांवेळी मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्या संदर्भात लवकरच सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार आज मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या अडचणी, मागण्यांबाबत आणि मत्स्य धोरणासंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी लेखी निवेदन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठवले आहे। सदर बैठकीत त्यावर ठोस निर्णय घेण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकाद्वारे केली आहे। साहेब आपण बोला। नाईक साहेब घ्या, नाईक साहेब घ्या, चला अध्यक्ष महोदय, चला घ्या नाईक साहेब, नाईक साहेब तुम्ही चालू करा। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातल्या किनारपट्ट्यावर एलईडीची मोठ्या प्रमाणात मच्छीमारी या ठिकाणी होते। खरं तर ही एलईडीची मच्छीमारी होताना याआधी सुद्धा आम्ही अनेकदा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला, सभागृहामध्ये मांडला आणि मंत्री महोदयांनी सुद्धा त्यावेळी बैठक घेण्याचं मान्य केलं, बैठक घेतल्या, परंतु आजही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एलईडीने मच्छीमारी होत आहे। खरं तर शासनाने काही कालावधी दिलेला आहे की ज्या कालावधीमध्ये मच्छीमारी बंद असते आणि मच्छीमारी बंद झाल्यानंतर सुद्धा काही कालावधीमध्ये पर्सेंटला सुद्धा परवानगी दिलेली आहे। आता पुन्हा नवीन पर्सेंटला परवानगी देत नाहीत, परंतु बेकायदेशीरपणे मंत्री महोदयांना पण माहिती आहे, त्यांच्या खात्याला पण माहिती आहे की बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात पर्सेंट आणि आता सध्या तर एलईडी मच्छीमारी होत आहे। खरं तर सेंट्रल मरीन फिशरमॅन रिसर्च इन्स्टिट्यूटने एक अहवाल जाहीर केलेला आहे। या अहवालामध्ये मंत्री महोदय, या अहवालामध्ये शेवटच्या 3-4 महिन्यामध्ये 50% कमी मच्छीमारी या ठिकाणी होते। आणि ही का होते तर एलईडी मध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्टोबरमध्ये आपण एलईडी मासेमारी सुरू केल्यानंतर जानेवारीमध्ये संपूर्ण समुद्रातला किनारपट्टीतला मासा संपतो। आज अनेक वेळा अनेक ठिकाणचे मच्छीमार आंदोलन करत असतात। आमच्या मालवण तालुक्यामध्ये सुद्धा अनेकदा अनेक मच्छीमार आंदोलन करत असतात, त्यांच्यावर खरं ते आंदोलन करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई होते, परंतु या बेकायदेशीर एलईडीवर कारवाई होत नाही, वस्तुस्थिती आहे। आज आपण सागर सुरक्षा रक्षक सुद्धा नेमलेले आहेत, त्यांना सुद्धा ते सुद्धा आपल्याला फोटो पाठवतात, आपल्या खात्याला पाठवतात, परंतु त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं काम एलईडी धारक या ठिकाणी करतायत। आज खरं तर आपण सांगितले होते की स्पीड बोट या ठिकाणी देतो म्हणून 2 स्पीड बोट 2 जिल्ह्यासाठी दिल्यात, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अजूनही स्पीड बोट दिली आहे। प्रश्न घ्या, माझे प्रश्न स्पेसिफिक आहेत। खरं तर मंत्री महोदयांशी अनेकदा चर्चा झालेली आहे, त्यांच्या खात्याशी चर्चा झालेली आहे, त्यांचा खात्याचा कारभार या ठिकाणी कर्मचारी अपुरे आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, परंतु आता मच्छीमार मी तुम्हाला साहेब तुम्हाला एक पर्टिक्युलर प्रश्न विचारतो की ज्या ठिकाणी बंदर आहेत त्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहात का? त्याचबरोबर स्पीड बोट आपण या ठिकाणी देणार आहात का? आणि त्याचबरोबर जे मच्छीमार अशा एलईडी धारक नौका या ठिकाणी पकडून देतील त्यांना आपण या ठिकाणी काही बक्षीस योजना जाहीर केलात, कारण त्यांनी पकडून दिल्यावर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करताय, त्यामुळे त्यांना बक्षीस योजना या ठिकाणी जाहीर कराल का? त्याचबरोबर एक जनरेटर हा काय का 1 टनचा नसतो, तो 4-4 टनाचा असतो आणि तो पावसानंतर जेसीबी किंवा क्रेनद्वारे या ठिकाणी नेला जातो आणि त्यामुळे हे देताना तुम्ही जर थांबवलं तर त्या ठिकाणी एलईडी या ठिकाणी मच्छीमारी होणार नाही। त्याचबरोबर अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत, परंतु आपण एलईडी बंद होण्यासाठी प्रामाणिकपणे काय करणार, या कायद्याची अंमलबजावणीसाठी काय करणार याचं उत्तर या ठिकाणी द्यावं। अध्यक्ष महाराज, महत्वाचा प्रश्न आहे आणि सन्माननीय सदस्य श्री वैभवजींनी जे प्रश्न उपस्थित केले यामध्ये एलईडीची परवानगी शासनाच्या वतीने निश्चितच नाही आहे। गैरप्रकार करण्याचा हा एक प्रयत्न होतो आणि अनेकदा आपण याला दंडही करतो, ज्याचे आकडे मी दिले आहे, पण या संदर्भात आपण हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर साधारणतः सिंधुदुर्गला
जुलै म्हणजे याच महिन्यात शेवटपर्यंत आपण ही नौका जी गस्ती नौका आहे ती या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला उपलब्ध करून देऊ. स्पीड बोट तुम्हाला जुलैच्या शेवटपर्यंत उपलब्ध करून देऊ. सीसीटीव्हीच्या बाबतीमध्ये या अगोदर प्रयोग झाले. सीसीटीव्ही लावल्यानंतर तिथं हे सर्व LED बोट धारक ते सीसीटीव्ही एकतर कनेक्शन कापतात किंवा चोरी करतात किंवा इतर प्रकार करतात. म्हणून सीसीटीव्ही तर आपण लावणारच, पण यासोबत ड्रोनचा उपयोग करता येईल का याची माहिती जेव्हा या लक्षवेधीचं ब्रीफिंग घेत होतो तेव्हा मी घेतली. आपण ड्रोनचाही चांगला वापर करू शकतो. याच्यामध्ये तुमच्या काही सूचना असेल तर त्या सूचना घेता येईल. पोलीस विभागाच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा विषय आहे की पोलिसांची साधारणतः या संदर्भामध्ये जे सहकार्य आहे ते वाढवण्याची आवश्यकता आहे. तर माननीय देवेंद्रजींसोबत एक बैठक घेऊन यामध्ये एकतर पोलीस विभागाने जास्त लक्ष द्यावं किंवा डेप्युटेशन मध्ये आम्हाला काही अधिकारी मिळू शकतील का हे आपण बघू. शिक्षा जी आहे ती साधारणतः आर्थिक स्वरूपाची आहे की दंड आपण जे मासे असतील त्याच्या 5 पट किंवा 2 लक्ष. तर या दंडामध्ये तुमच्याशी सर्व जेवढे या समुद्र किनाऱ्यावरचे विधानसभा सदस्य आहे किंवा विधान परिषद सदस्य आहे त्यांच्यासोबत चर्चा करून, कारण अनेकदा मग यातून काही अजून प्रश्न निर्माण होऊ नये, मग यांना शिक्षेची तरतूद करता येईल का. आता दंड आहे पण शिक्षा नाही आहे, ही शिक्षा करता येईल का याचा विचारही आपण गंभीरपणे करू. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की असणारे जे कर्मचारी आहे याची एक तर अपुरी संख्या, मग यामध्ये तिथं असणारे जे पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांचे परिवार आहे यांचे सदस्य हा प्रयत्न करतात पण तो तुटक अपुरा असतो. आणि म्हणून यांना एक जेवढी आपण मासे पकडतो जो दंड आपण घेतो यातून यांना काही पुरस्कार देता येईल का या योजनेलाही मूर्त रूप देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. आणि यासोबत एक प्रश्न ज्या प्रश्नावर तुम्ही बोललात, मी केंद्रीय मंत्री महोदयांना पत्र दिलं आहे. कारण काही बोटी या राज्याच्या बाहेरून येतात आणि या बोटी सुद्धा 30-30च्या संख्येने येतात, ज्याचे गुन्हे 21 मध्ये आहे, 22 मध्ये आहे, 23 मध्ये आहे साधारणतः. आणि या गुन्ह्याचं सुद्धा नुकसान आपलं होतं. आणि म्हणून मी आज केंद्र सरकारच्या मंत्री महोदयांना पत्र दिलं आहे की आपल्याला यावर 2 गोष्टींची अपेक्षा आहे. ते 30 बोटी घेऊन आपल्या एका बोटीला करतात आणि मग आपल्याला केंद्र सरकारच्या तटरक्षक दलाची बैठक होताना एक नवीनच प्रश्न उपस्थित झाला की त्यांना फोनवर माहिती दिल्यावर रात्री 1 वाजता मग ते म्हणतात की तुम्ही आम्हाला ईमेल करा. आता त्या तटरक्षक दलाच्या बोटीवरून ईमेल होत नाही आणि म्हणून याला काहीतरी यंत्रणा केंद्र सरकारच्या वतीने करता यावी हाही प्रयत्न आपला असेल. आणि याचे निकष नियम हेही केंद्र सरकारने करावे याच्या पत्राची एक कॉपी मी तुम्हाला देतो. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.